तर बेस्ट पतपेढी निवडणूक निकाल समोर आलेला आहे। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा यात पराभव झालाय। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झालेला आहे। ठाकरे बंधूंचा 0-21 ने पराभव करण्यात आलेला आहे। तर जागा दाखवली असं म्हणत या निकालानंतर प्रसाद लाड यांनी एक्स पोस्ट टाकली आहे। तर ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकलेले नाहीत असं म्हणत प्रसाद लाड यांनी टीका केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एक लिटमस टेस्ट म्हटलं जात होतं या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला, अगदी छोटीशी जरी प्रक्रिया असली तरी सुद्धा, मात्र ठाकरे बंधूंचा झालेला पराजय नेमकं काय सूचित करतो? प्रज्ञा, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, मुळात 2 ठाकरे एकत्रित येणार ही जी काही राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती आणि विशेषतः माध्यमांमध्ये ही चर्चा अधिक रंगवली जात होती, त्याच्यानंतर ही पहिली निवडणूक आहे। अर्थात ही निवडणूक फार स्थानिक पातळीवरची आणि अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आहे, पण त्याचा बागुलबुवा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला। त्याच्यामध्ये 2 ठाकरे एकत्रित आले आहेत आणि आता खूप काही वेगळं घडेल असं स्वरूपामध्ये। असं असताना गेल्या अनेक वर्ष बेस्टच्या कामगार युनियन पतसंस्थेवर उद्धव ठाकरेंच्या लोकांचं वर्चस्व होतं, ते मात्र आता संपूर्ण नष्ट झालेलं आहे। आणि परत एकदा शशांक राव जे आहेत त्यांच्या युनियन, त्यांच्या जागा ज्या आहेत त्या मिळालेल्या जवळपास 14 आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्यात। आणि त्यानंतर प्रसाद लाड यांच्या जी काही संघटना आहे त्यांना 7 जागा मिळाल्या आणि दोन्ही हे ठाकरेंच्या विरोधात पॅनल लढत होते। अर्थात यामुळे ठाकरेंशिवाय या जे काही आहेत त्यांना यश प्राप्त झालेलं आहे। यामुळे जवळपास दिसून येतं की आत्ता याच्यातून जे काही राजकीय आखाडे पुढचे मोठे बांधण्यामध्ये फार काही तर्कवितर्क करण्यामध्ये अर्थ नाही आहे, पण ज्या पद्धतीने बागलबुवा केला जात होता त्याच्यामध्ये ठाकरेंचे धोबीपछाड झाल्याचं दिसून आलेलं आहे। आणि हे स्पष्ट दिसून आलं की मुंबईमधल्या ज्या युनियन आहेत या युनियनमध्ये कुठे ना कुठे असलेलं वर्चस्व आता हळू दिवसेंदिवस खालसा होताना दिसून येते ठाकरेंचं। आणि हे फार मोठी एक धोक्याची घंटा उबाठाच्या लोकांसाठी आहे। अर्थात मनसेचे साठी सुद्धा आहेच आहे असं म्हणावं लागेल, पण मनसेकडे मुळात गमवण्यासारखं आता तुर्तास तरी काही नाही आहे, पण उबाठासाठी हे फार मात्र चिंतेची एक वर्चस्वाची निवडणूक राहिलेली होती। आणि त्याचे मात्र जो पराभव पदरी पडलेला आहे, यामुळे किमान आदित्य ठाकरे हे तरी जास्त त्यातून धडा घेतील असं अपेक्षित आहे। कारण की आगामी काळात मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे हे भलेही निवडणूक साठी स्वतःचा चेहरा जरी असले तरी आदित्य ठाकरेंसाठी राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची राहणार आहे। अशातच जर ठाकरेंना पराभव स्वीकारावा लागत असेल तर कुठे ना कुठेतरी मोठा एक धक्का मानावा लागेल। दुसरीकडे प्रसाद लाड यांनी जे पहिल्यापासून प्रचारामध्ये यात भूमिका मांडलेली आहे की कामगारांचं शोषण केलं गेलेलं आहे, कामगारांच्या नावावर अनेक ठेवी ज्या आहेत त्या इतर ठिकाणी व्यवहार स्वरूपामध्ये गैरव्यवहार करण्यात आलेले आहेत आणि याच्यामुळेच ईओडब्ल्यू सारख्या संस्था याच्या चौकशीचा मुद्दा यात झाला होता। तसंच कोविड भत्ता जो होता तो देखील एक महत्वाचा प्रचाराचा भाग झाला होता, त्याच्यावर सुद्धा या निवडणुकीत फार मोठे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर झाले होते। आणि त्याच्यामध्ये जवळपास दिसून येतं की युनियन मधल्या लोकांनी आता ठाकरेंची जी काही एक वर्चस्वाची कायम राहिलेली पतसंस्था आहे आता ती हातातून गेलेली आहे। आणि शशांकराव हे आपणास माहित आहे की शशांकराव आणि त्यांचे वडील हे मुंबई महापालिका किंवा मुंबईमधल्या वेगवेगळ्या कामगार युनियनमध्ये फार मोठी एक युनियन त्यांची आधी मांडली जात होती, पण गेल्या काही कालावधीमध्ये त्यांचाही जो एक वर्चस्व होतं ते कमी होताना दिसत होतं। परत एकदा राव यांच्या संघटनेला उभारी मिळाल्याचं दिसून येते। आणि अर्थातच प्रसाद लाड यांच्या ज्या स्वतःच्या वेगवेगळ्या क्रिस्टल नावाची खासगी कंपनी आहे जी मॅन सप्लाय करते, तरी देखील त्यांच्या स्वतःच्या वर्चस्वामुळे आणि प्रसाद लाड यांच्या केलेल्या वेगळ्या कौशल्य पद्धती निवडणूक जिंकण्याची जी केलेली आहे यामुळे अर्थात भाजप आणि शशांकराव यांना विजय प्राप्त झाल्याचं दिसून आलं आणि ठाकरेंना मोठा फटका बसला। आणि लक्षात येते हा फटका बसलेला आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।